नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण या वर्षीच्या दिवाळी फराळामधील शंकरपाळ्याची रेसिपी बघणार आहोत। हे शंकरपाळे खुसखुशीत होण्याकरिता परफेक्ट प्रमाण आणि यांना छान असे पूड उठावेत याकरिता सुद्धा खास अशा टिप्स जाणून घेणार आहोत। आणि मी गॅरंटी देते, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे शंकरपाळे यापुढे कधीही फसणार नाहीत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। हे शंकरपाळे मी अर्धा किलोचे बनवत आहेत, पण मी या ठिकाणी वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण दोन्हीही सांगते। तर या ठिकाणी मी अर्धा किलो म्हणजेच 3 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलाय। आता शंकरपाळे खुसखुशीत होण्याकरिता आपण तुपाचं मोहन घालणार आहोत। तर 3 कप मैदा होता त्या प्रमाणामध्ये अर्धा कप तूप घ्यायचे। वजनाने मोजलं तर 125 ग्रॅम। आता हे मी कडकडीत गरम करून घेते। आता तूप आणि मैद्याचं सोप्या भाषेत प्रमाण सांगायचं झालं तर तुपाच्या 6 पट मैदा असावा। आता तूप मी कडकडीत गरम करून आणलंय, ते आपल्याला मैद्यात टाकायचंय। पण हे तूप मी हाताने न मिक्स करता उलटण्याने मिक्स करते, यामुळे आपल्या हातांना चटके बसणार नाहीत। तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स, तूप घेताना ते मी सांगितलेल्या प्रमाणातच घ्या। जर जास्त घेतलं तर शंकरपाळे तेलात गेल्यानंतर विरघळतात आणि जर कमी झालं तर शंकरपाळे कडक बनतात। आता हे तुपाचं मोहन थोडंसं कोमट झालंय, ते आता मी या मैद्याला व्यवस्थित चोळून घेते। तर बघा, हाताने एकदम रफली असं मळायचं, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं मैद्याला लागलं जातं। जर हे मोहन तुमच्याकडनं मैद्याला व्यवस्थित लागलं जात नसेल आणि तुम्हाला खात्री वाटत नसेल की हे व्यवस्थित एकत्र होईल की नाही, तर मग हा मैदा एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचा। तर बघा, या मैद्याचा असा एक मुटका तयार होतोय किंवा लाडू तयार होतोय, म्हणजे आपलं तुपाचं मोहन हे एकदम परफेक्ट झालंय असं समजायचं। आता तूप आणि मैदा व्यवस्थित मिक्स झालाय। आता आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊयात। तर अर्धा किलो मैद्यासाठी मी 125 ग्रॅम म्हणजेच अर्धाच कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतलंय। दूध सुद्धा 125 ml आहे। जर तुम्हाला जास्त गोड शंकरपाळे हवे असतील तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता। आता ही साखर आपण या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, पण या दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाहीये। फक्त ही साखर मेल्ट होईपर्यंत असंच ढवळत राहायचंय, म्हणजे साखर पटकन विरघळली जाते। आता आपली साखर पूर्णतः विरघळली गेली आहे। गॅस बंद करते आणि हे दूध थंड होऊ देते। आता हे थंड झालेलं दूध जे आहे ते मी या मैद्यामध्ये थोडं थोडं करत टाकते आणि ते व्यवस्थित मळून घेते। तुम्ही या ठिकाणी दुधाच्या ऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। पाणी जर टाकलं तर शंकरपाळे अर्थात जास्त दिवस टिकतात, पण दुधामुळे शंकरपाळ्यांची टेस्ट आणखी छान येते आणि शंकरपाळे तळल्यानंतर ते जास्त चॉकलेटी होत नाहीत, याकरिता दूध वापरायचे। आता हे दूध मी थोडं थोडं करून यामध्ये व्यवस्थित टाकून मळून घेते। तर अर्धा किलो मैद्याकरिता आपण दूध, तूप आणि साखर हे तीनही एकसारख्या प्रमाणात घेतलं होतं। दुधाचं जे मिश्रण होतं ते माझं पूर्ण